नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. भरपूर जणांचे मेसेज होते की सर ॲग्री एमपीएससीची किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कट ऑफ सांगा, ॲग्रीच्या विषयी किंवा राज्यसेवेचाही कट ऑफ काय लागेल तो पण सांगा, एक अंदाज सांगा. कुणी म्हणतंय सर आता कंबाईन आहे, ॲग्री मेन्स आहे, लेखी आहे, आम्ही काय करायला पाहिजे, आमचा स्कोर एवढा आहे. 3 ते 4 गोष्टी मी या व्हिडिओतून सांगणार आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनात जो काही प्रश्न आहे, जे काही प्रश्न आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. एक तर या व्हिडिओमध्ये मी कट ऑफ सांगणार आहे. जे तळ्यात मळ्यात आहेत त्यांनी काय करायचं, त्या जे कंबाईनची तयारी करतायत, ज्यांचा चांगला अभ्यास आहे, जे एमपीएससी करतायत त्यांनी काय करायचं. आणि चौथी गोष्ट म्हणजे की ज्यांचा स्कोर आहे आणि तरी देखील आता आम्ही नव्याने ॲग्री एमपीएससी करू का, मेन्स लेखी करू का, आणि 5 महिन्यात कृषी मुख्यचा जो लेखी फॉर्मॅटमध्ये आहे त्याची तयारी होईल का, एकदम परफेक्ट पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. चला एक एक प्रश्नाला हात घालूयात. सध्या स्कोर जर बघितले म्हणजे भरपूर जी जनता आहे, ॲग्रीची जी जनता आहे जवळपास 87 ते 92च्या आसपास भरपूर जनता आहे, म्हणजे भरपूर विद्यार्थी त्याच्यामध्ये आहेत. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत म्हणजे 2 महिने त्याला अभ्यास केलाय, जवळपास 77, 70, 72, 80च्या आसपास ते गेलेले आहेत. मी वेळ घेतला थोडासा, भरपूर जणांना विचारलं की तुम्ही कधीपासून अभ्यास करतायत, आणि भरपूर जण असे आहेत 112 आहेत एकाच वर्षात, 8 महिन्यात 96 वर आहेत, भरपूर क्वालिटीचे 122 वाले काही आहेत, ते जास्त नाही आहेत पण त्या पद्धतीनं आहेत. आणि एक महत्वाची गोष्ट आहे की जे पुण्यात वगैरे आहेत किंवा इतरत्र आहेत महाराष्ट्रामध्ये जे कंबाईन करणारे विद्यार्थी आहेत ते कुठेतरी 110, 115, 112, 120च्या आसपास गेलेली आहेत कंबाईनचे विद्यार्थी. कारण की पेपर जो होता तो कंबाईन लेवल जास्त होता, राज्यसेवा पूर्वचा फॅक्च्युअल जास्त होता, आणि ज्यांनी पूर्णपणे 100% राज्यसेवा केली त्यांचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे. म्हणजे आता जो शब्द सध्या चर्चेत आहे, सुपडा साफ झालेला आहे भरपूर जणांचा. आणि ज्यांनी मुख्यची तयारी केली होती, राज्यसेवा मुख्य जे करतात त्यांना मात्र त्याचा ॲडव्हान्टेज झालेला आहे. ह्या पूर्ण कॅटेगरीमध्ये आपण त्याचं डिवायडेशन केलेलं आहे. पूर्ण पेपर हा जवळपास 50-55 प्रश्न हे खूप इझी होते, पण त्याच्यात सिली मिस्टेक झालेल्या आहेत विद्यार्थ्यांच्या, सोपे प्रश्न गेलेले आहेत. आणि जे नवीन विद्यार्थी होते त्यांना भरपूर जणांना मार्क पडलेले आहेत, कारण की ते कमी वाचतात पण परफेक्ट वाचतात, त्या पद्धतीनं ह्या पद्धतीनं झालेलं आहे. आता मेन मुद्द्याला हे घालूयात, हात घालूयात की बाबा नेमका कट ऑफ काय. थोडं मी आधी बोलणार आहे काही गोष्टी, त्याच्यानंतर मी कट ऑफ सांगणार आहे. आणि कट ऑफ एक जनरलाइज्ड कट ऑफ सांगणार आहे. म्हणजे परफेक्शन मागच्या वेळी जे 17 डिसेंबर 2022ला जी पूर्व परीक्षा झाली होती तेव्हा मी पूर्णपणे सांगितलं होतं, तेव्हा 93 ते 97 सांगितलं होतं, बरोबर 97.5 कट ऑफ लागला होता त्या पद्धतीनं. आताही मी तेच सांगणार आहे की 93 ते 97 पण +or-2 त्या पद्धतीने सांगणार आहे. परफेक्ट सांगतो, चिंता करू नका. मेन मुद्दा काय की जे 90 ते 100 मध्ये जे आहेत विद्यार्थी जे तळ्यात मळ्यात आहेत त्यांनी टेन्शनच घेऊ नका. कसं काय टेन्शन नाही घ्यायचं, बघा की आता एका प्रश्नाचं उत्तर तो पटापट. 90 ते 100 मध्ये आहेत, तळ्यात मळ्यात आहेत, तुम्ही काय करायचंय, तुम्ही तुमच्याकडे कुठल्या एक्झाम्स आहेत ती बघा एकदा. काय की सर मी 90 आणि 100 मध्ये आहे, कुठल्याही कॅटेगरीचे असो काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही पुढचे काय करणार आहेत, कंबाईन करणार आहात तर कंबाईनच्या प्रीचा अभ्यास आहे का, किंवा मेन्सचा अभ्यास आहे का, मराठी इंग्रजीचा आहे का. जर तुम्ही फ्रेशर असाल, समजा एकदम फ्रेश आहे सर, आता दिली राज्यसेवा, पास झालो पहिल्या कॅटेगरीमध्ये, जमलंय सर, आहे कुठेतरी 90-95 स्कोर आहे, काय करू, माझा कंबाईनचा अभ्यास नाही, कंबाईन दिली तर पास होईल नाही तर माहित नाही मला, किंवा कंबाईन मेन्सचा अभ्यास नाही, काहीच नाही, तर माझं म्हणणं आहे तुम्ही 90 ते 100 मध्ये असाल आणि तुम्हाला कृषीचं जर लिखाणाचं जर पटत असेल की बाबा मी होऊ शकतो 5 महिन्यात एक लढत देऊ शकतो, कारण की पुढची जी कंबाईन आहे राज्यसेवा आहे त्याला वेळ आहे, त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता की तुम्ही फाईट देऊ शकता, मग जे होईल ते होईल, काय प्रॉब्लेम नाही. किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही काय करू शकता, जे फ्रेशर विद्यार्थी आहेत का अनुभवी पण, तुम्ही काय करायचंय की बाबा किती स्कोर असेल, जर तुमचा कंबाईन मेन्सचा अभ्यास असेल ग्रुप बी ग्रुप सीचा, तर तुम्ही सरळ 5 जानेवारी रोजी जी कंबाईन ग्रुप बी होणार आहे त्या परीक्षेला सेफ करायचंय, ती आपल्या आवाक्यात घेऊन ठेवायची. जे कुणाचा ज्याचा अभ्यास आहे कंबाईनच्या मेन्सचा प्रीचा असा एकदम सहज मी देतोय, कुठतरी काहीतरी करतोय, कॉलेजवर आहे काहीतरी आहे, माझा कंबाईन प्रीचा अभ्यास नाही, गॅरंटी नाही मला तिकडची, मेन्सचं काही मराठी इंग्रजी काहीच वाचलेलं नाही आणि त्यांचं तळ्यात मळ्यात आहे, तर त्यांनी सरळ ॲग्री मेन्सला जाऊ शकता. पण नाही, मी हाडाचा राज्यसेवा पूर्वचा आहे, राज्यसेवा करतोय, आता वाटतं कुठतरी ॲग्री मेन्स करावी, करा, हरकत नाही, पण 5 जानेवारीपर्यंत तुम्ही कंबाईन करा, हे डिसिजन परफेक्ट आहे. नाहीतर या गोंधळात काय होतं. आता अजून एक प्रश्न तुमच्या मनात आहे की सर मग ते 5 जानेवारीच्या नंतर मग तिथून ॲग्री मेन्सचा सिलेबस होईल का कम्प्लीट,
तर 5 जानेवारीपर्यंत, आज जी तारीख आहे जवळपास 7 डिसेंबर आहे आणि 5 जानेवारीपर्यंत तुमच्या मनात धाकधुकच राहणार आहे. लिहून घ्या माझं वाक्य, नोट करून घ्या एका पेजवरती, की जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास नाही केला तर तिथपर्यंत तुम्ही धाकधुकच करणार आहात. एखादा 2 तास कंबाईन करणार आहात, की वाटेल की करू का रे कंबाईन, याला विचार त्याला विचार, आणि त्या दिवशी तुम्हाला इथं 5 जानेवारीला कंबाईनला स्कोर कमी येईल आणि त्या दिवशी तुम्ही रडाल 100%, की नाराज व्हाल की आपण वेळ वाया घातला, धड ॲग्री मेन्स पण झालं नाही एवढ्या कालावधीमध्ये आणि धड कंबाईन पूर्व परीक्षा झाली नाही, आणि मग कंबाईन मेन्सला कुठेतरी तळ्यात मळ्यात स्कोर काय झाला, एकदम कोलॅप्स होऊन जाईल. त्याच्यामुळे स्पष्ट सांगणं आहे की आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर कंबाईनचे विद्यार्थी असाल किंवा राज्यसेवा चांगली केलेली असेल, आणि तरी ते एक आता आजपासून जर धरलं तर 28 दिवस आहेत, उद्या जर पाहिलं तर 27 दिवस आहेत. 27 दिवसात याच्यात चांगले तुटून पडा इकडे आणि हे सेफ करा, नंतर डिसिजन घ्या 6 जानेवारीला त्या पद्धतीनं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कट ऑफ काय हो, कट ऑफचे खूप व्हिडिओ आहेत, कोणाच तरी एकाचा तरी बरोबर येणारच आहे सगळ्यांनी सांगितलेला, पण ही कुठेतरी गोष्ट मला सांगायची आहे. ती गोष्ट भरपूर विद्यार्थ्यांच्याही मनात आहे, त्यांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल रिप्लाय देण्यापेक्षा हे स्पष्टपणे मी सांगतोय की 5 जानेवारी 2025 रोजी जी कंबाईन ग्रुप बी होणार आहे ती सेफ करा. एकदा क्लिअर दिसतंय का, एकदा चेक करतो, तोपर्यंत आपल्याला ती गोष्ट करणं गरजेचं आहे. एकदम क्लिअर दिसत आहे. चल, म्हणजे तुमचा कितीही स्कोर असो, 110 आहे 115 आहे, तुम्ही कंबाईन सेफ करा. ही स्पष्ट आहे. कशामुळं? कारण की 2025 मध्ये डायरेक्ट पुढच्या नोव्हेंबरला एक्झाम आहेत 25 मध्ये. ही गोष्ट लक्षात घ्या. पुढचा धोका ओळखा. अनुभवी व्यक्ती जे सांगतात ते आज तुम्हाला कदाचित चुकीचं वाटेल, पण 5 जानेवारीला तुम्ही मला थँक्यू म्हणाल की सरांचं ऐकलं. आणि काही फरक पडत नसतो किती दिवस आहेत, आजपासून 27-28 दिवस आहेत. फक्त विचार करण्यात वेळ घालाल. मी म्हणतो हे करू का रे, याला विचार किती कट ऑफ लागेल. स्पष्टपणे तुम्ही ॲग्रीमेंट्सच्या 2 तास करा, 27 दिवस, आणि पूर्णपणे कंबाईनवरती तुटून पडा. आणि जे एकदम फ्रेशर आहेत सर, काही आपल्याला काही गम नाही की ही कंबाईन नाही निघली ना आपल्याला सर, काही नाही, आपण फर्स्ट आताच 6 महिन्याला अभ्यास सुरू केलाय. मग तुम्ही म्हणतो तुम्ही ॲग्रीमेंट्स जे आहेत इकडं, हे फ्रेशर विद्यार्थी आहेत की आपल्या कुठल्याच मेन्सचा अनुभव नाही, मराठी इंग्रजी काहीच केलं नाही, मग तुम्ही म्हणतो एकदा तुटून पडा, तुम्ही फ्रेशर आहेत तर काही प्रॉब्लेम नाही, कारण तुम्ही नवीनच आहात ना. ही कंबाईन तुमची निघली तरी तिकडे मराठी इंग्रजीला नवीनच आहात, काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडे ॲग्रीमेंट्सला आहात, पण इथं ॲग्री तुम्ही डिग्री केलेलं आहे आणि 5 महिने वेळ आहे, तुम्ही फ्रेशर आहात, लिहिण्याची प्रॅक्टिस आहे तुम्हाला 4 वर्ष. तुटून पडा, अक्षरशः तलवारी काढा, दोन्ही हातात तलवारी घ्या, रपारप कापून काढा, काही प्रॉब्लेम नाही. हे कळलंय आता की नवीन विद्यार्थी काय करणार आहेत, जुने विद्यार्थी काय करणार आहेत. हे जे कंबाईन करतील ते सेफ खेळतील, तुमचं डोकं शांत राहील, थोडीशी धाकधूक वाटेल, पण 5 जानेवारीला चांगला पेपर जाईल. किंवा जरी चांगला नाही गेला, तुमचं ॲग्रीमेंट्स आहेच इकडे. ही गोष्ट खूप महत्वाची गोष्ट आहे. 17 डिसेंबर 2022च्या कट ऑफच्या व्हिडिओमध्ये, त्याच्यानंतर जो 22 डिसेंबरला मी 2022ला लेक्चर टाकलं होतं, तर त्याच्यात मी हेच सांगितलेलं आहे. त्याच्यात भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट देखील बघा की परफेक्ट सांगितलेलं आहे. आता देखील तुम्हाला कळेल की कट ऑफ पेक्षा ही गोष्ट खूप मॅटर करते की भले मला मार्क आहेत, पण मी करू काय, माझा 5 महिन्यात होईल का, लेखीचं होईल का. मी म्हणतो या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. तुम्ही जर कंबाईनचे राज्यसेवेचे चांगले विद्यार्थी असाल तर तुटून पडा कंबाईनवरती. आणि तुम्ही इकडचे कंबाईनचे विद्यार्थीच नसाल की बाबा आपल्याला काही ते मेन्स कंबाईन मेन्स माहित नाही, कंबाईन प्रीचे आपल्याला काही तेवढं अनुभव नाही, तुम्ही फ्रेशर विद्यार्थी आहात, म्हणजे तुटून पडा इकडे ॲग्रीमेंट्सवरती. काही होईल मग, काही प्रॉब्लेम नाही. किंवा जे फ्रेशर आहेत ते देखील काय करू शकतात, एक सेफ खेळू शकतात की बाबा इकडं 1 महिनाभर देऊ, जाऊ द्या, काय होत नाही, आपण एरी फ्रेशर आहेत ते एरी फ्रेशर आहेत, काही प्रॉब्लेम नाही, महिनाभर जाऊ द्या आपलं. 5 जानेवारीपर्यंत, 6 जानेवारीला याच सलामी द्यायला, मग त्याची की आली की कळून जाते आपण तिकडे किती आहेत का इकडे किती आहेत. तिथून डिसिजन घ्यायला सोपं होईल ना की कुठं जायचंय, कमायला जायचंय, नाही ॲग्रीमेंट्सला जायचंय. हे क्रिस्टल क्लिअर झालं पाहिजे, पारदर्शकपणे दिसलं पाहिजे, स्पष्टपणे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट दिसणं गरजेचं आहे. तर हे क्लिअर झालंय की 90 ते 100 असू किंवा 100+ असू, किती स्कोर असू, कंबाईन करायची तर कंबाईन करायची का, करायचीच नाही तर ॲग्रीमेंट्स करायची स्पष्टपणे. कट ऑफ बद्दल बोलणार आहे, थांबा. हे झालं. ज्यांची टायपिंग वगैरे आहे त्यांना अजून एक चान्स आहे किंवा टायपिंग आहे आणि इथं स्कोअर ह्याच्यापेक्षा कट ऑफ इथं कमी लागणार आहे, कारण की 1 एक्झाम 1 कट ऑफ आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा, कारण की पोस्ट मिळणं गरजेचं आहे. इकडे जर मोठ्या मोठ्या लेखीच्या नादी लागाल तर ही हातची संधी जाईल. ज्यांची आहे त्यांच्याकडे टायपिंग, त्यांची नाही त्यांनी विषय सोडून द्या. चला, आणि ॲग्रीमेंट्स होईल का, ॲग्रीमेंट्स होईल का 5 महिन्यात, तर तुमचं फायनल असलं पाहिजे की मला करायची का. पहिले प्रश्न विचारा. मग करायची तर 6 जानेवारीपासून करा. की तुमचा कंबाईनचा अभ्यास नाही ना, मग चला करायचीच आहे. काय होईल, आयुष्याचे 5 महिने जातील, 5-5.5 महिने आहेत किंवा 5च महिने धरू आपण, 5 महिन्यात होती का, काही होते, काही प्रॉब्लेम नाही, सगळं होते.
तुमची इच्छा आहे का? बस तिथंच उत्तर आहे. कोणी सांगितलं म्हणून होणार आहे का? नाही. कोणी सांगितलं नाही म्हणून होणार नाही का? तसंही काहीच नाही. तुमची इच्छा आहे, बघा, 2-3 दिवस वेळ घ्या, सिलेबस बघा, लिहून बघा, UPSCचे प्रश्न बघा, काही लिहू शकू का, लिहिण्याची प्रॅक्टिस कधी केली आहे, कधी लिहिलंय आठवा, आणि एकदा निर्णय घ्या फायनल, आणि बस संपून टाका कार्यक्रम. 2 गोष्टीतच क्लिअर आहे की कंबाईनचा अभ्यास मेन्सचा वगैरे आहे का, काही अनुभव आहे का, नाही, किंवा फ्रेशर आहात तर तरी द्यायची का, आपल्याला 1 महिना ट्रायल घ्यायचा आहे, कारण की 27 दिवसात काहीच वेगळं होणार नाही. तिकडे होऊ शकतो एखाद्या वेळेस कंबाईनला वगैरे काही, इकडे तर काय 27 दिवसात सगळे ओरिएंटेशन क्लास जरी सुरू झालेले असले, सगळे बेसिक लेवलला होतो, एवढा काही फरक पडणार नाही. 6 जानेवारीला तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्ही विचार कराल, जर तुम्ही कंबाईन नाही केली तर तुम्ही अनुभवी असाल तरी देखील तुम्ही म्हणाल की 27-26 दिवसात काहीच नाही झालं, आपण कंबाईन केली असली तरी परवडली असती, निदान एक सेफ राहिलं असतं. दोन्ही होतील का नंतर नाही होणार, पण तिथून डायरेक्ट जाता येईल आपल्याला की बा कंबाईन तर कंबाईन, राज्यसेवा तर राज्यसेवा, ॲग्रीमेंट्स, कारण की ॲग्रीमेंट्स जे आहे ती लेखी आहे आणि दरवर्षी नसतंय, ही गोष्ट समजून घ्या. चला, क्लिअर झालेलं आहे. ॲग्रीमेंट्स होईल का? तर होणार आहे. जे आता विद्यार्थी आहेत की ॲग्रीमेंट्स होईल का काय, त्याच्याबद्दल वाटलं तर दुसरा व्हिडिओ टाकतो, पण सध्या ॲग्रीमेंट्स होईल. तुम्ही ठरवणं गरजेचं आहे. सगळं होतं, काही सगळ्यांसाठीच नवीन आहे, आणि हे कळलेलं आहे. चला, आता जे 100+ विद्यार्थी आहेत, कट ऑफ बद्दल बोला की बा, कट ऑफ बद्दल बोलणार आहे, हे पहिले गरजेचं होतं. कट ऑफ 100+ जे विद्यार्थी आहेत, SCBC असेल, OBC असतील, ओपन असतील, ते जवळपास सगळे सेफ आहेत, काही प्रॉब्लेम नाही. पण याच्यात एक गेम चेंज होणार आहे, पुढे मी बोलणार आहे. एकदा आता कट ऑफ बद्दल बोलून टाकतो, पुढे बोलणार आहे. जे जॉबवाले विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं ते पण मी सांगणार आहे पुढे. कट ऑफ बद्दल काय, हा जो आहे फूड सेफ्टी ऑफिसरचा हा कट ऑफ आहे. पेन दिसतंय का, एकदा बघतो, किंवा लाल पेन घेतो, चला पांढरा घेतो, चला. ओके, कट ऑफ किती लागणार आहे सर? इथं सर तुम्ही काय लिहिलंय 93 ते 97, एवढा कट ऑफ लागेल का? मी स्पष्टपणे सांगतो, हा जनरल कट ऑफ आहे, आणि इथं मी तुम्हाला पूर्ण असा कॅटेगरी वाईज कट ऑफ सांगू शकत नाही सांगू शकत. मी मागच्या एक्झामला सांगितला, तो बरोबर आला, नक्कीच आला, पण आता जी सेकंड की येणार आहे तिथं सगळा कार्यक्रम उलटा पुलटा होणार आहे, ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात घ्या. इथे जो राज्यसेवेचा आहे तो मागच्या वेळेस 108 होता, आता 110 किंवा प्लस ऑर मायनस अजून गोष्टी त्याच्यात 15 पर्यंत जाईल. पण त्याच्यात अजून काय गोष्ट होईल राज्यसेवेचा आधी सांगतो, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल की हा 115 पर्यंत जाईल. पण समजा 2 प्रश्न कॅन्सल झाले तर तो 111 वरती येईल. अजून एखादा कॅन्सल झाला, 3 एक प्रश्न कॅन्सल होऊ शकतात किंवा बदलू शकतात, तर ते असा 109 पर्यंत येईल. तू म्हणाल मग तेवढाच व्हायलाय? हो, जितके कॅन्सल होतील, जितके बदलतील, तेवढा कट ऑफ इकडे तिकडे होऊन जाईल. मग कसं काय सर, मग ॲग्रीचा किती लागेल? मग तसं जर म्हटलं की जर मायनस करायचं असेल तर ॲग्रीचा 98 ते 102, पण एक प्रश्न कॅन्सल झाला तो 100 वर येईल, अजून दुसरा झाला 98 वर येईल, असे 2-3 जरी झाले तर तो 97-96 वरती येईल. मग जनरलाइज कट ऑफ किती घ्यायचा आहे? तर स्पष्टपणे कट ऑफ घ्या ओपनचा 93 ते 97. इथं काय मग प्लस ऑर मायनस ते असते, जरा भरपूर व्हिडिओमध्ये असते, प्रत्येकाचं असतंय, प्लस ऑर मायनस 2 करून टाका, सेफ साईड माझी. आणि हे एक जनरलाइज आहे, जर बरोबर आला तर योगायोग समजावा, चुकला तर चुकला समजावा. इथं काही मी परफेक्ट नाही, हे स्पष्टपणे सांगतोय. मागच्या वेळेस बरोबर आला, मी काही गाजावाजा केला नाही की बाबा बरोबर आला, आला कळलंय, आलं. पण यावेळेस थोडंसं हे आहे की ते प्रश्न जे बदलतायत तिथं मात्र कार्यक्रम होणार आहे. त्याच्यामुळं 98 ते 102 किंवा 97 ते 102च्या आसपास आहे. पण इथं जे बदलले, एक जरी बदलला 2 मायनस करा, कॅन्सल झाला तरी मायनस करा, अशा पद्धतीनं तो जवळपास 91 ते 98, 99 किंवा 97च्या आसपास तो येतो आहे. आता तुम्हाला हे असं सांगितलं एवढ्यात बसणारच आहे की हो बसणारच आहे, हे स्पष्ट आहे. त्याच्यामुळे मी पहिले कट ऑफ सांगितला काय, हे आणलं का समोर, एकदा क्लिअर दिसते का बघतो. टीव्ही नाही, मी काय सांगितलं तुम्हाला क्लिअर दिसत आहे. थोडंसं ब्लर मारतंय, थांबा. ओके चल, क्लिअर दिसतंय आता, काही प्रॉब्लेम नाही. ओके चल. जरी हे दिसत नसला, हे राज्यसेवेचा मागच्या याचा आहे आणि हा फूड सेफ्टी ऑफिसरचा आहे, काही टेन्शन घेऊ नका. तेवढं आहे. हे 93 होता, इथे 93 ते 97 मध्ये लागेल हा, आणि हा इथे 87 ते 87 फिमेलचा त्या पद्धतीने लागेल. हा मी जी एकच सांगितलाय, बाकी मी इथं खाली येऊ शकत नाही. EWSचा जो आहे तो आता SCBC वेगळं झाल्यामुळे इथे EWS मध्ये कमी राहिलेत, त्याच्यामुळे हा थोडासा कमी लागू शकतो, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळं कट ऑफ एकदम सांगा परफेक्ट. मागच्या वेळेस मी सांगितलं इतक्या या कॅटेगरीला कसं आहे, SC ला किती, ST ला किती, NTD, AB, C, SBC सगळं सांगितलेलं होतं.
आता सांगू शकत नाही. मी मान्य करतो. का? कारण मी काही बी उगाच आकडे सांगितले, उद्या नाही झालं माझ्या नावानं उलट्या हाताने ओरडतील, मला ते आवडत नाही. त्याच्यामुळं मी ह्या पद्धतीने सांगतोय की तुम्ही 93 ते 97 ±2 त्या पद्धतीने धरा. मग तुम्हाला ते व्हायलाच तसंच सगळे चालेल की त्याच्यात हो 90च्या पुढे तुम्ही करू शकता. पण माझं म्हणणं आहे, जे इतक्या वेळ मी बडबड केली, काय केली सर, हे जे सगळं महाभारत सांगितलंय की कंबाईन सेफ करा, प्रेशर असेल तर काय कराय, तुटून पडा, तुम्ही नवीनच आहात, त्या गोष्टीचा वापर करा. कट ऑफच्या मागे लागू नका. 100च्या पुढे आज सेफ आहात तरी देखील मी म्हणलं 110 पडले, 115 पडले, 120 पडले, पण तुम्ही इथे जाऊ शकता कंबाईनला, जा ना. सेफ एक 25 दिवसाची गोष्ट आहे, सरळ सरळ निघून जातील 25 दिवस. ती गोष्ट एकदा समजून घ्या. परत एकदा क्लिअर दिसते का चेक करतो. कसं आहे, थोडंसं कॅमेऱ्याची सेटिंग आहे. ओके, बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. तर क्लिअर 90 ते 100 मध्ये असतील कंबाईन सेफ, चल पुढं. नाही प्रेशर आहे, एरी काय होणार आहे, तरी कंबाईन देऊन बघा. काय 25 दिवसात व्हायले, बघितली निघली तर निघली, पुढे कॉन्फिडन्स येईल त्या पद्धतीनं. नाही सर कंबाईन वगैरे जाऊ द्या, सगळं नंतर देतो, 25 नोव्हेंबरला आहे ना तिकडे देतो, तुटून पडा. अक्षरशः सोडूच नका, अक्षरशः धुमाकूळ करून टाका. त्या पद्धतीनं हे झालेलं आहे, कळलेलं आहे. तर हे 5.5 महिन्यात होईल का, पुढे त्याचं उत्तर देतो. आता जे जॉबवाले आहेत की ज्यांचा प्रायव्हेट जॉब आहे, तर मग मी 5 महिन्यात मग होईल का, आता क्लास तर लावायला लागतील. ते आहेच, महाराष्ट्रात क्लास आहेत ॲग्रीचे, ते लावू शकता. त्या पद्धत तिथे लावू शकता तुम्ही. जे गव्हर्नमेंट जॉबवाले ज्यांना काहीतरी पोस्ट आहे, मग तुम्ही कशाला कंबाईन देता. जे कृषी सेवक आहेत, विस्तार अधिकारी आहेत, तुमचं काय, तुम्ही तुटून पडा ना. तुम्ही ॲग्री मेन्स वरती तुटून पडा, हल्ला बोल. होऊ द्यायचा कार्यक्रम. तुम्हाला काय किती कोटा लागू, तुम्हाला किती जरी पडले, तुम्हाला 85 जरी पडले, चल द्या ना अभ्यास. उद्या जर 25 जाहिरात आली, फायदा होईल का नाही, चल द्या ना तुम्ही, चल द्या. हे प्रायव्हेटवाले तुमचा स्कोर बघा, किंवा तुम्ही मग कंबाईन देऊ शकता. तुमच्याकडे प्रायव्हेटमध्ये तुम्ही जॉबवाले असतील ते, जे विद्यार्थीच आहेत ते, नाही तर ऑलरेडी बोललो त्याच्याबद्दल. जे कंबाईन, आता जे आधी राज्यसेवा केली तसं इथं स्कोर नाही आला सर एवढा, कंबाईन करा चला. ज्यांचा राज्यसेवेला स्कोर आलाय सर, आमचा स्कोर आलाय राज्यसेवेला, तरी कंबाईन करा. मग ते ॲग्रीमेंट्सचं सर, ॲग्रीमेंट्सचं थांबा 6 जानेवारीपर्यंत. जर कंबाईन मेन्सला स्कोर आला तिकडेच जा, इकडे येऊ नका, लेखी करत बसू नका. आयुष्याचे 5 महिने वाया घालू नका. कंबाईन प्रीचा स्कोर आला तर, हा तिकडे नाही आला, थोडंसं डगमगलंय, काहीतरी गोळ वाटायलाय, या मग इकडची निघू शकते. मग तोपर्यंत अंदाज, वातावरण शांत झालेलं आहे आता. मग बरोबर तुम्ही करू शकता. ती गोष्ट समजून घ्या. आणि हे सरळ सेवावाले, वा सर सरळ सेवा करतो आणि इकडे जरा स्कोर दिसायला ॲग्रीमेंट्सचा, काय करू, ॲग्रीमेंट्स करतोय मी, कंबाईन करा. कंबाईन करतच नाही, मग एक तर सरळ सेवा करा, आता ॲग्रीमेंट्स करा. जर तिथं बसत असतील तर स्पष्टपणे, इतकं स्पष्ट मला तरी वाटत नाही कोणी सांगत असेल, किंवा हे विद्यार्थ्यांना पटलेलं आहे. हे प्रत्येकाला सांगत होतो मेसेज करून, त्याच्यामुळे वाटलं व्हिडिओ टाकतो. कट ऑफ बद्दल मी परत एकदा सांगतो, मी जनरलाइज कट ऑफ सांगितलेला आहे, परफेक्ट कट ऑफ सांगू शकत नाही. यावेळेस मी नाही सांगू शकत, कारण की मला कसं, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. ताकाला जर ते म्हणजे ताकाला जाऊन भांडायला पाहिजे, माझं काम नाही. मी जाताना सांगतो मी ताक आणायला चाललो आणि दाखवतो असं ताक घेऊन चाललो म्हणून, आपलं काम ते आहे. त्याच्यामुळं उगीच काहीतरी लिहिण्यात हे गरज नाही. ते जे कट ऑफ सांगितलंय तो अंदाजित सांगितलाय, त्याच्यात ते जे प्रश्न बदलतील तिथं कार्यक्रम होऊ शकतो, त्याच्यामुळे त्याची चिंता करू नका. हे जे इतकं महाभारत सांगितलंय हे तुमच्यासाठी गेम चेंजर आहे. आणि हे जवळपास 90% जनता इथंच परेशान आहे. मला येणारे मेसेज होते इथंच होते की काय करू. मी म्हणतो तुटून पडा कंबाईनवरती. 6 जानेवारीला स्पष्टपणे तुम्हीच निर्णय द्याल. नंतर मात्र तुम्हाला जर काही जे असेल मला मेसेज करून नक्की कळवा, सर कंबाईनला काय आलाय, स्कोर आलाय किंवा काय त्या पद्धतीनं. ॲग्रीमेंट्स बद्दल कशा पद्धतीनं सिलेबस टॅकल करायचा आहे, एखादे 2 व्हिडिओ नक्की टाकतो. पण सिलेबस प्रिंट करा पहिल्यांदा आयोगाचा, आणि पेपर फर्स्ट आजपासून एक्झामपर्यंत जे मेन्स करणार आहेत किंवा 6 जानेवारीपासून जे करणार आहेत, 6 जानेवारीपासून दररोज 3 ते 4 तास पेपर फर्स्टला सोडायचंच नाही. शनिवार रविवार वाटलं तर सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण सोमवार ते शुक्रवार तब्बल 5 तास पेपर फर्स्ट करायचा म्हणजे करायचाच. पोस्ट भेटल्यानंतर मेसेज करा, कॉल करा, भेटायला या, काही प्रॉब्लेम नाही. 5 तास किंवा 4 तास पेपर फर्स्टला सोडायचंच नाही म्हणतो मी. जे सुरू कराल ते परीक्षेपर्यंत पोस्ट तुम्हाला भेटली. आणि बाकी जे सिलेबसमध्ये छोटे छोटे गोष्टी असतात, काही गोष्टी असतात सिलेबसमधल्या की ज्याच्यावरती 100% प्रश्न येतो म्हणजे येतो. त्या गोष्टी मी टप्प्याटप्प्याने आपल्या टेलिग्राम चॅनलला असतील की यूट्यूब चॅनलला एखादे 2 व्हिडिओ टाकतो नक्कीच. आपलं चॅनल जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, किंवा तुम्हाला माझा नंबर तुमच्याकडे असेलच,
नसेल तर देखील माझा नंबर जो आहे 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही मला मेसेज करा. त्याच्यात तुमचं पूर्ण नाव, ज्यांचा नंबर सेव्ह नसेल माझ्याकडे त्यांनी तुमचं पूर्ण नाव, तुमचा जिल्हा, तुमच्या डिग्रीचं नेम आणि पासआउट इयर हे मला पाठवा. त्याच्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट सेव्ह होईल आणि तुम्हाला माझे स्टेटस दिसतील. ओके, आणि तुम्ही देखील माझा कॉन्टॅक्ट सेव्ह करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता. एकदम फ्री माइंडने पाठवा, काही प्रॉब्लेम नाही. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. परत एकदा आता सांगतो की हे जे कट ऑफ आहे तो एक्झॅक्टली सांगणं शक्य नाही. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात घ्या. आणि परत अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.